महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ कार्यालय सुरू। लिंगायत समाजाच्या नेत्यांनी दिली भेट। लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारच्या वतीने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली असून त्या अंतर्गत सोलापुरात या महामंडळाचे कार्यालय सुरू झाले आहे। गत मंगळवारी लिंगायत समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी या कार्यालयाला भेट दिली। महात्मा बसवेश्वर ब्लड बँक व राष्ट्रीय लिंगायत महामंचच्या वतीने लिंगायत धर्मरक्षक विजयकुमार हत्तुरे यांनी जगज्योती महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा भेट दिली। यावेळी महामंडळाचे अकाउंटंट रजनी लक्षेट्टी, सकलेश बाबुळगावकर, नामदेव फुलारी, सचिन शिवशक्ती, नागेश पडनुरे, सचिन तुगावे, सूरज दरेकर आदी उपस्थित होते। सोलापूर येथे नव्याने सुरू झालेल्या महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या ऑफिसला आज भेट दिली व जगज्योती महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा या ऑफिसला भेट दिली आणि या ठिकाणी सर्व माहिती घेण्यात आली। अपुरा स्टाफ आहे, त्यामुळे शासनाने लवकर जास्तीत जास्त स्टाफचं मंजुरी द्यावी आणि जनजागृती होण्यासाठी सर्व घटकापर्यंत पोहोचण्यासाठी माहिती जाण्यासाठी योग्य ती पावले उचलावी आहेत। सर्वप्रथम मी शासनाचं अभिनंदन करतो व माजी मंत्री विनय कोरे यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या समवेत जी बैठक झाली होती त्यावेळेस ही योजना मंजूर झाली होती। त्यामुळे मी राज्य सरकारचं त्यांचं अभिनंदन करतो व राष्ट्रीय लिंगायत महामंचच्या वतीनं आज या ठिकाणी ऑफिसला जगज्योती महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा भेट देण्यात आलेली आहे। येत्या काळात जास्तीत जास्त लोकांना या महामंडळाचा फायदा व्हावा या दृष्टीने आम्ही सर्व राज्यभर अवेअरनेस शिबिर घेणार आहोत आणि मी राज्यातील तमाम लिंगायत बांधवांना विनंती करतो की आपणही आपल्या 36 जिल्ह्यामध्ये मंजूर झालेले हे कार्यालय आहे, 36 जिल्ह्यातील कार्यालयाला भेट देऊन तिथं बसवण्यांची प्रतिमा भेट देऊन संपूर्ण माहिती घ्यावी, जेणेकरून गरजू आणि जे उद्योजक आहेत ज्यांना गरजू आहेत अशा लोकांना याचा फायदा होईल।